नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपले माईक म्यूट करावे. सर्वप्रथम आपण ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प केव्हीके बारामतीशी जोडले गेले आहात. तर त्या अनुषंगाने आपण हा ऑनलाईन सेशन आज घेतलेला आहे. ह्या सेशन मध्ये आपण कृषिक ऍप्लिकेशन मध्ये आपला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाचा डेटा म्हणजेच तुमच्या शेतामध्ये जे सॉइल मॉइश्चर सेन्सर म्हणजे आयओटी डिव्हाइस जे बसवलेलं आहे, तसंच तुमच्या शेताचं मॅपिंग म्हणजे सॅटेलाइट थ्रू मॅपिंग आम्ही जे केलेलं आहे त्याची माहिती कृषिक ऍपद्वारे कशी बघायची, हे सर्व माहिती आपण आता ह्या ऑनलाईन सेशन मध्ये घेणार आहोत. तर सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी माईक म्यूट करावे. मी सर्वप्रथम माझी स्क्रीन शेअर करते आणि कृषिक ऍप कसं डाउनलोड करायचं आणि कशी माहिती बघायची ते आता सर्वप्रथम आपण पाहूया. माझी स्क्रीन दिसत आहे सर्वांना. सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर वरती कृषिक ऍप असं टाईप करायचं आहे. मी नंतर तुम्हाला शेअर पण करीन स्क्रीन की कोणाकोणाचे कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे राहिलेत. तर कृषिक ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती हा आयकॉन आहे, एक ढगाचं चित्र असलेलं. तर कृषिक इंग्लिश आणि मराठीमध्ये आता माझ्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये इन्स्टॉल आहे ऑलरेडी, त्यामुळे डायरेक्ट ओपन आलं. इन्स्टॉल करून सर्वप्रथम ज्या काय तुम्हाला स्क्रीनवरती सगळे ऍक्सेस साठी अलाउ ऑप्शन मागत आहे, तर सर्वांनी अलाउ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यातलाच एका शेतकऱ्याचं मी मोबाईल नंबर इथं टाकते, 9881297350. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे जो रजिस्टर नंबर तुम्ही एआय प्रकल्पासाठी दिलेला आहे, तो रजिस्टर नंबर कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे कंपल्सरी. जर तुम्ही दुसरा नंबर टाकत असाल तर तुम्हाला हा जो बॅनर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प तो दिसणार नाही. तर हा सर्वांनी ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. तर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसणार आहेत. एक माझा ऊस, पीक नकाशा, एआय शिफारस आणि ऊस ताळेबंद. तर सर्वप्रथम माझा ऊस वर मी क्लिक करते. माझा ऊस वर तुम्हाला कुठली माहिती दिसणार आहे, तर तुमच्या शेतामध्ये जे आयओटी सेन्सर बसवलेलं आहे म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर जे बसवलेलं आहे, तर त्याची सर्व माहिती तुम्हाला कृषिक ऍप्लिकेशन मध्ये ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सुरेश सरांचं मी मोबाईल नंबर टाकून लागून केलेला आहे. तर हा सर्व डेटा तुम्हाला म्हणजे फसलचं वेगळं ऍप्लिकेशन तुम्हाला बघायची गरज नाही. एकत्रित आपण कृषिक ऍप वरतीच फसलचं ऍप्लिकेशन आपण इथं त्याचा डॅशबोर्ड आपण तुम्हाला माझा ऊस या आयकॉन अंतर्गत दाखवलेला आहे. तर ह्याची सर्व माहिती आपण फसलचे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला पुढे देतीलच. दुसरा ऑप्शन आहे पीक नकाशा. ज्या केएमएल फाईल तुमच्याकडनं आम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्या आधारित आम्ही तुमचं शेताचं मॅपिंग केलेलं आहे आणि त्या आधारित तुमची एक पीआरएन जनरेट केला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हा पीक नकाशा असाइन केलेला आहे. तर ही पीक नकाशा तुम्हाला ह्या आयकॉन अंतर्गत तुम्हाला दिसणार आहे. ह्या आयकॉन अंतर्गत तुम्हाला कुठल्या सॅटेलाइटचा डेटा बघायचा असेल म्हणजे ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल S1 आहे, S2 सॅटेलाइट, S3 सॅटेलाइट, असे S6 सॅटेलाइट, असे 5-6 सॅटेलाइटचा डेटा आहे. पण त्यातली कुठली माहिती बघायची आणि एनडीव्हीआय असेल, ईव्हीआय असेल, कुठले नकाशे बघायचे, तर ही पण सर्व माहिती आमचे मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी अरुण सर आहेत ते तुम्हाला पुढे देतीलच. तिसरा ऑप्शन आहे आणि सर्वात महत्वाचा ऑप्शन आहे तो आहे एआय खतमात्रा शिफारस. हा अत्यंत महत्वाचा आयकॉन आहे ज्या अंतर्गत तुम्हाला आमच्या केव्हीके बारामती मार्फत जे काही रिकमेंडेशन असतील म्हणजे तुमच्या पिकाची वाढ म्हणजे ऊसाची वाढ तसंच तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्टवर आधारित आम्ही इथं खतमात्रा शिफारस दिली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ही खतमात्रा शिफारस पीडीएफच्या स्वरूपात आम्ही उपलब्ध करून देतो. त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला येतात. तर मला विनंती आहे की तुमच्या मनाची किंवा तुम्ही आधी जी खतं घालत होता ती कृपया कुणीही घालू नये. जी काही आम्ही रिकमेंडेशन देतोय त्या आधारितच तुम्हाला खताचं नियोजन करायचं आहे. जर काही शंका असेल तर आमचे प्रतिनिधी तुषार पोळ सर आहेत ते पुढे तुम्हाला काय माहिती देतो आणि कशी बघायची आहे ती सर्व माहिती देतीलच. शेवटचा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद म्हणजे काय की एक ऑनलाईन नोंदवही आहे. नोंदवही म्हणजे तुम्ही एक खर्च आणि खर्चाचा किंवा
किती नफा मिळाला ह्याचा तपशील लिहित असता. तर तेच तुम्हाला डायरीमध्ये न लिहिता इथं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पीक प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. तुम्ही काय केलंय, खर्च केलाय. तर खर्चामध्ये काय केलंय की नांगरणी केलीये, कुळवणी केलीये, रोपाचा असेल खर्च किंवा तणनाशक असेल, मोठी बांधणीसाठी असेल, काही मजूर असतील, तर ते खत मात्रा डोस समजा मी निवडलाय. खत मात्रा तुम्ही कधी दिलीये, तर समजा 1 मार्चला दिलीये आणि किती रक्कम झाली असेल खत मात्रेला, समजा 15,000 रक्कम झाली असेल आणि तिचा तपशील की बाबा तुम्ही खत मात्रा कधी दिलीये, बाळ भरणीला दिलीये, मोठी बांधणीला दिलीये, तर तुम्ही इथं तपशील घेऊन इथं जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. त्यामुळे शेवट तुम्हाला ह्या रिपोर्टमध्ये की तुम्हाला एकूण खर्च किती झालेला आहे आणि निव्वळ नफा किती मिळालेला आहे हे तुम्हाला एकत्रित एक डायरी स्वरूपात तुम्हाला ह्या कृषी ऍप्लिकेशनवर दिसणार आहे. तर सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही आधी ह्याच्यामध्ये नोंदणी केली नसेल तर ह्यामध्ये नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला ऊस तुटून गेल्यानंतर किती खर्च आलाय आणि किती तुम्हाला नफा मिळालाय ह्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. तर मला वाटतं ह्या कृषी ऍप्लिकेशनची माहिती तुम्हाला मी सांगितली आहे. आता अजून एक मी स्क्रीन शेअर करते, कारण की सर्व जणांचे ऍप्लिकेशन मला दिसत नाही डाउनलोड केलेले. मी स्क्रीन शेअर करून दाखवते की कुणाकुणाचे पेंडिंग आहे. आता स्क्रीनवर बघितल्याप्रमाणे हे 4 जण आहेत की त्यांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नाहीये. विष्णू सर आहेत त्याच्यामध्ये, मी रेड हायलाइट करते त्यांचं नाव. तर हे ऑनलाईन मीटिंग मध्ये आहेत का शेतकरी, कृपया सांगावं. विष्णू सर, अक्षय सर, संगीता मॅडम आणि जयश्री, या 4 जणांचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याचं राहिलेलं आहे. शेड्यूल आलेलं आहे आमच्याकडं, पण इन्स्टॉल नसल्यामुळं तुम्हाला आम्ही शेड्यूल असाइन केलेलं नाहीये. तर सर्वांना एक विनंती आहे, कुणाचे जर ऍप्लिकेशन राहिले असतील डाउनलोडचे तर लवकरात लवकर करून घ्यावे. बाकी सगळ्यांचे ऍप्लिकेशन मला डाउनलोड दिसतात. सर्वांनी आपला नंबर चेक करावा, कुठल्या नंबरला आम्ही डेटा असाइन केलेला आहे तो एकदा नंबर बघावा, जेणेकरून तुम्हाला कृषी ऍप मध्ये माहिती दिसण्यास मदत होईल. तर हे 4 शेतकऱ्यांचं ऍप्लिकेशन डाउनलोड राहिलेलं आहे, तर त्यांनी कृपया करून लवकरात लवकर करून घ्यावं. आता कृषी ऍप बद्दल काही शंका असतील तर विचाराव्यात, नाहीतर आपण पुढचं सेशन सुरू करू. कृषी ऍप मध्ये सर्वांना माहिती दिसत आहे का? एक असेल सर्वांना तर हँड रेज करावा. सर्वांनी कृषी ऍप्लिकेशन वापरत आहात का? ठीक आहे, मग पुढचे प्रतिनिधी आपले फसलचे प्रति यांना विनंती करते की त्यांनी माझा ऊस आयकॉन अंतर्गत आपल्या फसलची माहिती कशी बघावी याचं मार्गदर्शन करावं. येस मॅडम. नमस्कार, मी नितीन शिंदे, फसल ॲग्रोनॉमिस्ट. स्क्रीन दिसते तुम्हाला? हो, दिसते स्क्रीन. ओके, थँक्यू मॅडम. कृषी ॲपला गेला तुम्ही की कृषी ॲप वरती गेल्या की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावरती जी निळी पट्टी दिसते वरची तिच्यावरती जायचं. तिच्यात गेल्यानंतर माझा ऊस येतं. माझा ऊस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला फसलचा डॅशबोर्ड ओपन होतो, ज्यात तुम्हाला तुमच्याकडे जे डिव्हाइस बसलेले त्याची सर्व माहिती तिथे दिसते. आता माझ्या समोर तुमच्यातले ते शेतकरी, त्यांचा मी डॅशबोर्ड ओपन केलाय, गणेश शहाजी झेंडे यांचा साधारणपणे असा मोबाईलवरती आपला डॅशबोर्ड दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर तिथे आले की जो प्राथमिक जमिनीतील ओलावा असं दिसतंय, जे सॉइल मॉइश्चर सेन्सर जो दिसतोय त्याच्यावरती गेले तुम्ही, त्या घड्याळावरती गेले, त्या डाईल वरती गेले की हे तुमच्या समोर दिसतंय. वरती शेतकऱ्याचं नाव दिसतंय, खाली पीक कुठलंय ते दिसतंय, त्याची सध्याची स्टेज कुठली आहे ती दिसते समोर. त्याच्यानंतर खाली GDD दिसतोय, ग्रोईंग डिग्री डेज दिसतायत त्या पिकाचे तिथले. त्याच्यावरून त्या पिकाची वाढ किती झाली हे समजतं आपल्याला. त्याच्यानंतर खाली दिसतंय अवेलेबल सॉइल मॉइश्चर, म्हणजेच प्राथमिक ओलावा. तिथे गेले तुम्ही की तुमच्या समोर असा तुमचा एक ग्राफ ओपन होतो, जो मंथली वरती, डेली, विकली, मंथली म्हणजे दररोजचा, आठवड्याचा आणि महिन्याचा किंवा कस्टम करूनही तुम्ही बघू शकता की तुम्ही कधी पाणी दिलेलं आहे, कधी काय. या घड्याळावर जर बघितलं तर याच्यात 3 कलर दिसत आहेत. एक खूप ओले जो आत्ता दाखवतोय, त्याच्यानंतर हिरवा
हिरव्यामध्ये दिसलंय की पुरेसा ओलावा आणि परत खाली आलं की कोरडे हे. तर इथे तुम्हाला मॉइश्चर किंवा जे काही तुमच्या मातीचा ओलावा आहे तो पुरेसा ओलाव्यामध्ये जेवढा जास्त काळ ठेवता येईल तेवढा जास्त काळ तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा त्यात जरी राहिला तो तर त्या काळात झाड पाणी उचलण्याचा वेग जास्त असेल आणि त्याला पाणी व्यवस्थित मिळेल. खूप ओले झाले तरी त्या झाडाला पाणी घेता येणार नाही. पाणी घेता येणार नाही म्हणजे तुमचं अन्नद्रव्य पण घेता येणार नाही दिलेले, आणि कोरडे झाले तरी पण त्याला कुठल्याही प्रकारचे अन्नद्रव्य आणि पाणी घेता येणार नाही. तर तो त्यात कसा राहील हे सुद्धा तुम्ही याच्यावरती सुद्धा काम करू शकता. हे जे आहे अवेलेबल सॉइल मॉइश्चर हे तुमच्याकडे युनिट तुमच्या शेतात बसलेले आहे, ते तिथे मेजर करून तुम्हाला सांगत असतं. तुमच्या पाणी देण्याचा अंदाज ते तुम्हाला सांगतं. पुढे गेले की मातीचे तापमान दिसते. हे जमिनीचं तापमान तुमचं मोजत असतं आणि ते दाखवतं. त्याच्यानंतर खाली आले की तापमान. तापमान जे आहे ते हवेचं तापमान किंवा तिथल्या वातावरणातील तापमान हे तुम्हाला सांगत असतं की किती आहे. आता बघा सध्या तापमान वाढत आहे तर त्याच्यानुसार ते तापमान तुम्हाला दिसत असतं. त्याच्यानंतर खाली आर्द्रता, तिथली आर्द्रता किती आहे त्या प्लॉटची हे तिथे मेजर केलं जातं. त्याच्यानंतर पानाचा ओलावा आता सगळ्यांना 0% दिसतो. उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे पान ओला होण्याचा काही संबंध राहत नाही, त्याच्यामुळे तसं दिसतं. पावसाळ्यात किंवा ज्या काळात धुकं पडतं, दव पडतं त्या काळात तिथे तो पानाचा ओलावा दाखवतो की किती वेळ तुमचं पान ओलं राहिले. त्याच्यानुसार कुठले तुमच्याकडे रोग वगैरे येऊ शकता का याचा अंदाज काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पाऊस, तुमच्या गेल्या 24 तासात जर पाऊस जर पडलेला असेल काही तर पाऊस हा मेजर केला जातो तिथे आणि तिथे सांगितलं जातं की गेल्या 24 तासात किती पाऊस पडलेला आहे. त्याच्यानंतर खाली आहे व्हीपीडी. व्हीपीडी म्हणजे व्हेपर प्रेशर डिफिसिट, बाष्प दाब तूट असं त्याचा मराठीत अर्थ आहे. बाष्प दाब तूट हा व्हीपीडी जर तापमान जास्त झालं आणि आर्द्रता कमी झाली तर व्हीपीडी हा जास्त होतो, आणि आर्द्रता जास्त झाली तापमान कमी झालं तर व्हीपीडी हा कमी होतो. हा साधारणपणे 1 ते 2 मध्ये असणं जास्त फायदेशीर ठरतं, कारण त्या काळात झाड पाणी पण व्यवस्थित घेत असतं आणि अन्नद्रव्यांचा उपयोग पण चांगला होतो. आणि त्या काळात जर पाणी आणि अन्नद्रव्य जर दिले तर ते उत्तम वेळ मानली जाते. तर व्हीपीडी साधारणपणे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस हा कमी दिसतो तुम्हाला. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जसं जसं ऊन वाढेल तसं तसं व्हीपीडी वाढत जाईल. त्याच्यानंतर पीक बाष्पीभवन. पीक बाष्पीभवन जे आहे ते पानाचं इव्हॅपोट्रान्सपिरेशन, पानाचं तापमान मेंटेन करण्यासाठी जे काही बाष्पीभवन होतं इव्हॅपोट्रान्सपिरेशन ते मेजर केलं जातं इथे. जेवढं ऊन वाढेल तेवढं ईटीसी जो आहे तो जास्त असेल तुमचा, त्यावेळेस तुम्हाला पाणी सुद्धा जास्त लागेल. त्याच्यानंतर सनशाईन हावर्स म्हणजे ही सूर्यप्रकाश किती वेळ होता, किती तास सूर्यप्रकाश पडलेला आहे तिथे ते दाखवतं. त्याच्यानंतर सौर प्रकाश चमक तिथे दाखवत असतं. सौर प्रकाश चमक तुम्हाला तिथे दिसत असते. त्याच्यानंतर सौर प्रखरता, किती प्रखर ऊन होतं ते सुद्धा तिथे मेजर केलं जातं. खाली वाऱ्याची गती आणि दिशा मोजली जाते. वाऱ्याची गती आणि दिशा मोजली जाते. हवेचा दाब, हवेचा दाब हा तिथे मोजला जातो. हवेचा दाब. त्याच्यानंतर फवारणीच्या परिस्थितीबद्दल इथे सल्ला दिला जातो की फवारणी कधी केली गेली पाहिजे. हे वरचे जे सगळे तुम्ही सेन्सर बघितले हे सगळे सेन्सर साईशा असेल तर तिला म्हणा फोन करू नको. त्या वरच्या सगळ्या डाटानुसार की तुम्हाला बाकीच्या सगळ्या जे काही प्रिडिक्शन येतात किंवा जे काही अंदाज येतात किंवा तुमच्याकडे जे अलर्ट्स येत असतात ह्या सगळ्या डाटानुसार ठरतात. फवारणीच्या परिस्थितीबद्दल आता ज्या वेळेस इथे 3 कलर दिसतात, हिरवा, पिवळा आणि लाल, असे 3 कलर दिसतात. लाल जो आहे तो
सांगतो तुम्हाला की तिथे फवारणी करायची नाहीये. पिवळा जो आहे, पिवळ्यामध्ये गेल्यानंतर तो सांगतो की फवारणी करा पण सावधगिरीने करा, आणि हिरव्यामध्ये तुम्ही फवारणी करू शकता. हिरव्यामध्ये जर असेल तर बिनधास्त तुम्ही फवारणी करू शकता तिथे. त्याच्यानंतर वरती जर बघितलं तर सध्याचे जे आहेत ते आहेत. पुढे गेले तर अंदाज अंदाज तुम्हाला इथे 24 तासाचा अंदाज दिसतो आणि 14 दिवसाचा अंदाज दिसत असतो. त्याच्यात तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण, पाऊस संभाव्यता, पावसाची मात्रा, वारा गती, वाऱ्याची दिशा, या सगळ्या गोष्टी दिसत असतात. 24 तासाचा एक अंदाज आहे आणि दुसरा 14 दिवसाचा अंदाज दिसत असतो. याचा उपयोग तुम्ही तुमच्या इतर पिकांच्या बाबतीत पण जवळचे जर असतील तर त्या अंदाजाचा उपयोग करू शकता की कधी पाऊस पडणार आहे. जर पीक काढणी वगैरे असेल, पुढच्या 4-5 दिवसात पाऊस पडणार असेल तर ते तुम्हाला त्याच्यासाठी पण त्याचा उपयोग करता येईल. त्याच्यानंतर मागे आल्यानंतर खाली क्रिया म्हणून दिलेलं आहे. क्रिया हिरव्या पट्टीत जे दिसतंय ते क्रिया. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमची क्रियांची यादी भेटेल. जे अलर्ट्स आहेत ते तुम्हाला दिसत असतात. याच्यात तुम्हाला जे काही अलर्ट्स येतात त्या अलर्ट्स वरती तुम्ही टिक केलं की ते पूर्ण होतील. खतांचे सोडून सगळे अलर्ट्स तुम्ही जर करत असाल ती गोष्ट तर त्याच्यावरती टिक करा, म्हणजे तुम्हाला परत परत ते अलर्ट्स येणार नाहीत. आणि खाली अलर्ट्स म्हणून दिले, त्या अलर्ट्स वरती गेले की वरती जर बघितलं तर इरिगेशन, रेनफॉल, डिसीज असं दिसतंय. इरिगेशन वर जर गेले तर तुम्हाला पाणी कधी, पाण्याचे जे अलर्ट्स आहेत हे याच्यात दिसतील की एवढं एवढं क्षेत्र आहे, एवढं एवढं पाणी देणं गरजेचं आहे आणि एवढा तास त्यासाठी मोटर तुम्हाला चालवावी लागेल. त्याच्यानंतर पुढे गेले की जर पाऊस जर पडलेला असेल किंवा पडणार असेल तर त्याचे अलर्ट्स तिथे येतात रेनफॉल मध्ये. डिसीज, रोगांचे अलर्ट्स याच्यावरती येत असतात डिसीज मध्ये. आणि पेस्ट मध्ये किडींचे अलर्ट्स येतात. आता बऱ्याच जणांना अलर्ट्स येत असतील. ज्यावेळेस एखादा कीड किंवा रोगाचा अलर्ट येतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या शेतात जाऊन बघणं गरजेचं असतं की खरंच आपल्याकडे ती कीड आली की नाही. कारण तो अलर्ट तुम्हाला 8 दिवस अगोदरच अलर्ट करत असतो की पुढील वातावरण असं आहे, या वातावरणात संभाव्य या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि तुम्हाला तो अलर्ट करतो. बिफोर येण्याच्या अगोदरच तुमचं नुकसान होऊ नये म्हणून अलर्ट करत असतो. तर त्याच्यानुसार तुम्ही जर तुमच्या शेताची पाहणी केली आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याकडे ती कीड येते किंवा तो रोग येतोय, दिसतोय आपल्याला काही ठिकाणी, तर तुम्ही लगेच फवारणी घेऊन त्याचा बंदोबस्त करू शकता, म्हणजे तुमचं नुकसान कमी होईल. हे झालं फसल बद्दल. तर पुढील आपले जे आहेत त्यांना मी विनंती करतो, अरुण सर तुम्ही मार्गदर्शन करा. याच्यात कुणाला काही अडचण असेल तर विचार. याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट, अरुण सर एक मिनिट, याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. हे माझा ऊसची पट्टी दिसते, फसल नाव दिसते, फसल नावाच्या पुढे मदत म्हणून दिसतंय. या मदत वरती गेल्यानंतर जर समजा तुमच्याकडे तुमचं मशीनला काहीतरी इश्यू आलाय, सेन्सरला काहीतरी इश्यू आलाय किंवा दाखवत नाहीये व्यवस्थित, तर तुम्ही इथून जाऊन तुमचं रिपोर्ट ए न्यू इश्यू वरती जायचं किंवा खाली कॉल नाव करायचं. तुम्ही डायरेक्ट कंपनीकडे पोहोचता आणि तुमचं तिकीट जनरेट होतं आणि तुम्हाला लवकरात लवकर मदत होते. पण तिकीट जनरेट करण्याच्या अगोदर एक गोष्ट अवश्य बघा, कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की जिथे सेन्सर बसवलेला आहे तिथली ड्रीप लाईनच चॉकअप झाली, सेन्सर कोरडं दाखवतंय, बाकीच्या शेताला तुम्ही पाणी दिले. तर ह्या गोष्टी सेन्सरच्या जाऊन कन्फर्म करा की खरंच तिथे ओलावा नाहीये ना. तुम्हाला असं वाटतंय की सगळीकडे कोरडं झालंय, सेन्सर ओलं दाखवतोय, तर सेन्सरच्या जवळ जाऊन थोडीशी जर सेन्सरच्या एक 4-5 फूट लांबची माती जर काढून जर बघितले, तुमच्या लक्षात येईल की खरंच तिथे ओलं आहे की नाहीये किंवा कोरडं दाखवतोय. तर तिथे जाऊन बघा सेन्सरच्या तिथे की खरंच सेन्सर कोरडा दाखवतोय, बाकीच्या शेताला पाणी दिले का, ह्या गोष्टी कन्फर्म करा. किंवा ती लॅटरल डायरेक्ट सेन्सर वरती तर नाही ना, ती लॅटरलची जे आहे, लॅटरलचं आणि सेन्सरचं डिस्टन्स कमीत कमी 15 सेंटीमीटर असावं. 15 सेंटीमीटर तो सेन्सर पासून लांब असावा किंवा तो इमिटर डायरेक्ट त्या सेन्सर वरती नसावा. आणि तरी पण तुमची अडचण जर सॉल्व्ह होत नसेल त्यातून, तर तुम्ही इथे मदत सेक्शनला जाऊन लगेच तिकीट रेज करा. तुम्ही तिकीट रेज केल्यानंतर पुढच्या 72 तासात तुमच्याकडे फसलचा इंजिनियर येऊन जाईल आणि तो तुम्हाला जी पाहिजे ती मदत करू शकतो. कुणाची काही अडचण असेल तर विचारू शकता. अरुण सर.
हॅलो. धन्यवाद नितीन साहेब. जसं आपण आता कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पामध्ये बघतोय, माझा आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय माझा? ठीक आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पामध्ये आपण बघतोय की याच्यामध्ये 2 टेक्नॉलॉजी आपण वापरतोय. एक आहे IoT, दुसरं आहे उपग्रह प्रणाली. आता उपग्रह प्रणालीमध्ये आपण कसं बघतोय की आपण सगळ्या शेतकऱ्यांचे KML आपण घेतलेले आहेत किंवा आपले जे प्लॉट आहेत आपण त्याचे गुगल कॉर्डिनेट घेतले आणि त्याच्यानंतर आपण तुमचे प्लॉट ड्रॉ केलेले आहेत आणि ती माहिती आपण आपल्याला पीक नकाशाच्या संदर्भात, म्हणजे जे की आपल्या हजारो फूट वर एक जे उपकरण आहे उपग्रहाचं, ते उपग्रहाचं माहिती आपल्या पिकाच्या संदर्भातली ही आपल्याला इथे दिसतात. म्हणजे आपल्या पिकाची वाढ कशी आहे, पिकाचं आरोग्य कसं आहे, त्याच्यानंतर जर कीड आणि रोग जर येणार असेल तर कोणत्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर पाणी जर आपण जर देत असो पिकाला, तर पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये जी पाण्याची उपलब्धता आहे ती कशा पद्धतीची येते, ती सगळी माहिती आपण ह्या कृषक ऍपच्या मार्फत आपण बघू शकतो. एक मिनिट. जसं की आपण आता कृषक ऍप मध्ये जर बघितलं तर आपल्याला पीक नकाशा इथे जायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला तुमचा जो पीक नकाशा आहे, जो की आपण तिथे ड्रॉ जो केलेला आहे, ते तुमचं पीक नकाशा तुम्हाला इथे बघायला भेटेल. आता नेमका हा पीक नकाशा आपण बघायचा कसा किंवा रीड कसा करायचा ते आता मी तुम्हाला सांगतोय. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, एक आपलं एक नाव तिथं येतं प्रत्येक शेतकऱ्यांचं. जसं आपण पीक नकाशा ओपन केला की तिथं आपलं नाव येतं, जसं तुम्ही इथं बघू शकता की बालासो अप्पासो कोकरे. ठीक आहे. ह्या शेतकऱ्यांचा आपण इथं हा प्लॉट बघतोय. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेस माहिती बघायची आहे, ती माहिती बघत असताना आपल्या पिकाच्या वाढीच्या संदर्भातली सगळी माहिती आपण इथं बघतो आणि ते रीड करत असताना त्याच्यामध्ये काही कलर कोड आपल्याला दिसतात. जसं की हिरवा, पिवळा, नारंगी, लाल, जे की वेगवेगळे निर्देशांक असतात. त्या निर्देशांकामध्ये आपण हे कलर कोड बघतात आणि ते कलर कोड आपल्याला सांगतात की आपली पिकाची परिस्थिती कशी आहे. आता एक मिनिट, थोडं लोड घ्या. ठीक आहे. आता आपल्याला बघा अशा प्रकारचा पीक नकाशा आपल्याला दिसत. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना विनंती की जे आपले प्लॉट जे मॅप झालेले आहेत पहिले व्हेरीफाय करून घ्या की आपण जे प्लॉट मॅप केलेले आहेत ते बरोबर आहेत का. आता खाली तुम्ही इथं बघू शकता की S6, X1, S2, S3, S5 आपल्याला दिसतात. बरोबर. इथं जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला ते ऑप्शन दिसतात. तर आपण S5, S2, S3 वर क्लिक करून आपल्याला ते काढायचे आहेत आणि आपल्याला फक्त S1 आणि S6 हेच पीक नकाशे इथं ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला जे काही पीक नकाशाची माहिती जी बघायची आहे ती S1 आणि S6. S1 चे जे पीक नकाशे असतात ते S1 चे पीक नकाशे प्रत्येक 5व्या दिवशी आपल्याला तिथं अपडेट झालेले पाहायला भेटतात ऍपमध्ये. त्याचबरोबर S6 प्रत्येक 24 तासानंतर आपल्याला आपल्या पीक नकाशाच्या संदर्भातली माहिती आपल्याला देत असतात. आता ज्यावेळेस आपल्याला S1 चा नकाशा ज्यावेळेस बघायचा आहे त्यावेळेस आपण इथं बघू शकता की इथं खाली तारीख दिलेली आहे, त्याच्या समोर S6 दिलेली आहे. ती तारीख आपण अशी स्क्रोल करायची, म्हणजे तो आपण तारीख सिलेक्ट करत असताना तिथं आपण स्क्रोल करायची आणि आपल्याला ज्या दिवशी S1 चा डेटा आलेला आहे त्या S1 च्या डेटावर क्लिक करायचं. आता इथं 16 मार्च 2026 आपल्याला दिसतंय. 5:44 हा डेटा आलेला आहे S1 चा. आता इथं मी क्लिक केल्यानंतर इथे काळा बॉक्स झालेला आपल्याला भेटेल. तो काळा बॉक्स झाला म्हणजे आपल्याला त्या दिवशीचा S1 चा पीक नकाशा आपण तिथं बघतोय अशी माहिती आपल्याला इथं कळते. आणि आता तुम्ही इथं बघू शकता की इथं आपल्याला त्या प्लॉटवर वेगवेगळे कलर दिसतात, जसं की हिरवा असेल, पिवळा असेल, नारंगी असेल. आता हा कलर काय सांगतोय, जसं की पहिला जो इंडायसेस, आता वरती जे NDVI दिसतंय का आपल्याला, तो NDVI वर जर आपण बाजूला क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळे निर्देशांक आपल्याला इथं पाहायला भेटतात, जसं की लीफ हेल्थ मॅप, क्रॉप स्टेस मॅप, त्याच्यानंतर NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप.
याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जे पीक नकाशे बघायचे आहेत ते 3 पीक नकाशे आपल्याला बघायचे आहेत. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो NDVI, पहिला मुख्य नकाशा आपल्याला जो बघायचा आहे तो NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स. आता हा नकाशा आपल्याला काय सांगतोय? हा नकाशा आपल्याला सांगतोय की त्या पिकामध्ये पिकाचं आरोग्य असेल, पिकाची वाढ असेल कशी आहे, म्हणजे चांगल्या स्वरूपात आहेत, मध्यम स्वरूपाचे आहेत का कमी स्वरूपात आहेत, ती माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतो. आता याच्यामध्ये कलर दिलेले आहेत, तुम्ही बघा हिरवा कलर काय सांगतोय की तिथे जे पिकाची वाढ जी दिलेली आहे ती पिकाची वाढ ही चांगली आहे. जिथं हिरवा कलर आहे ते हिरवा कलर मध्ये पिकाची वाढ ही चांगली आहे. पिवळा जर कलर असेल, पिवळा कलर सांगतोय की त्या ठिकाणी त्या पिकाची वाढ ही मध्यम स्वरूपाची आहे. लाल कलर जो ऑरेंज कलर जर असेल तर ऑरेंज कलर आपल्याला सांगतोय की त्या पिकाची वाढ ही मध्यम ते कमी, आणि लाल कलर जर असेल तर तिथं पिकाची वाढ फार कमी आहे. मग जेणेकरून आपल्याला जे पीक व्यवस्थापन म्हणजे पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, जिथं पिवळा कलरचा प्लॉट असेल, जिथं नारंगी कलरचा प्लॉट असेल, आपल्याला त्या भागाकडे विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरून आपल्याला जिथं आपली ग्रोथ चांगली आहे त्याचबरोबर बाकीच्या ठिकाणी सुद्धा ती ग्रोथ चांगली दिसेल. तर अशा प्रकारची माहिती आपण ह्या पीक नकाशाच्या मार्फत आपण इथं बघू शकता. हा झाला आपला पहिला मुख्य नकाशा NDVI. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर समजलं? आपण पुढे जाऊया. आता आपल्याला जो बघायचा आहे दुसरा पीक नकाशा तो EVI. जिथे NDVI दिलेला आहे त्याच्या बाजूला एक बाण आहे, त्या बाणावर जर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला इथं EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स, हा पीक नकाशा दिसेल. तिथं जर आपण जर क्लिक जर केलं तर तिथं आपल्याला तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा नकाशा आपल्याला भेटेल. आता हा EVI पीक नकाशा आपण कशासाठी बघायचा आहे? हा पीक नकाशा आपण बघायचा आहे की जर कोणती कीड किंवा रोग येण्याची जर शक्यता जर असतील तर मग ती कोणत्या जागेवर प्राथमिक अवस्थेत येऊ शकतात, म्हणजे ज्याचा प्रादुर्भाव सुरुवातीला कोणत्या भागात होऊ शकतो त्याची माहिती सांगणारा पीक नकाशा म्हणजे EVI. म्हणजे असं EVI पीक नकाशा हा आपल्या पिकाच्या वाढीच्या बरोबरच त्याच्यामध्ये जी रोग प्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा अभ्यासण्याचं काम हा पीक नकाशा करतो. आणि तो करत असताना आपल्याला इथं माहिती होते की त्या ठिकाणी कीड आणि रोग यायची शक्यता आहेत. मग आता इथं तुम्ही बघू शकता जिथं लाल कलर आपल्याला दिसतोय त्या लाल कलर किंवा ऑरेंज कलर असेल त्या ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस तुम्हाला जर कोणती कीड किंवा रोगाचा अलर्ट जर आला असेल तर आपल्याला त्या स्पॉटमध्ये जाऊन विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक तिसऱ्या दिवशी जाऊन आपल्याला तिथे निरीक्षण करायचंय. ते निरीक्षण केल्यानंतर आपल्याला तिथे कोणती कीड किंवा कोणता रोग जर दिसला तर कृषक शिफारसनुसार आपल्याला तिथं नियोजन करायचं आहे. तो डिसिजन साठी आपल्याला तिथं फवारणी करायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला हा दुसरा पीक नकाशा आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो तिसरा पीक नकाशा बघायचा आहे जो की सगळ्यात महत्वाचा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप. वॉटर वॉच मॅप म्हणजे पाण्याचा वेध नकाशा. जर आपण जर बघितलं तर ज्यावेळेस आपण पिकाला ज्यावेळेस पाणी दिलेलं आहे ते पाणी दिल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता ही मागच्या 5 दिवसामध्ये सरासरी जमिनीचा ओलावा किती होता तो माहिती सांगणारा नकाशा म्हणजे हा वॉटर वॉच मॅप. हा वॉटर वॉच मॅप म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी दिलेलं असतं पिकाला पाणी दिलं तर मग कमी प्रमाणात दिलं का, जास्त प्रमाणात दिलं का, अधिक प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात आहे, मग अजून पाण्याची आवश्यकता होती का, त्यासाठी आपल्याला डिसिजन घेण्यासाठी हा पीक नकाशा इथं मदत करतो. जसं गडद निळा कलर दिसतोय आणि त्याच्या बाजूला फिकट निळा कलर म्हणजे जवळपास ह्या पूर्ण प्लॉट मध्ये योग्यरित्या पाण्याचं व्यवस्थापन झालेलं आहे. जिथं कलर हिरवा दिसतोय तिथं सुद्धा पाणी व्यवस्थित गेलेलं आहे, पण त्यात पाणी आणखीन तिथं आवश्यक आहे. म्हणजे तिथं जमिनीचा प्रकार असेल किंवा माती त्या पाण्याची धारण क्षमता जी आहे त्या मातीमधली ती कमी असेल त्याच्यामुळे तिथं पाणी थोडं अधिक लागतं. पण जिथं आपल्याला शेतकऱ्यांना विनंती आहे की जर आपण पाणी जर दिलं तर आपल्याला हा जो गडद निळा कलर आहे तो मेंटेन करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं आपल्या प्लॉटमध्ये एकदम व्यवस्थित तिथे पाणी पोहोचलेलं आहे असं आपल्याला इथं समजते. त्यासाठी आपल्याला हा पीक नकाशा इथं मदत करतात. तर अशा प्रकारे आपल्याला S1 मध्ये हे 3 मुख्य नकाशे बघायचे आहेत. पहिला जो आहे तो NDVI जो की पीक वाढ आणि पिकाच्या आरोग्याच्या संदर्भातली माहिती देतोय, त्याला पीक वाढ नकाशा सुद्धा आपण म्हणतो. दुसरा जो पीक नकाशा जो आहे तो EVI, एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स, जे की आपल्या पिकाला कोणती कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत असेल त्याची ओळख करून देणारा हा पीक नकाशा. आणि तिसरा जो पीक नकाशा आहे तो वॉटर वॉच मॅप जो की आपल्या जमिनीमधला ओलावा
ची माहिती आपल्याला देण्यासाठी जो पीक नकाशा करतो मदत, तो म्हणजे वॉटर वॉच मॅप. तर हे 3 पीक नकाशे आपल्याला जे बघायचे आहेत, तो S1 मध्ये बघायचे आहेत. जिथं तुम्ही आज 16 मार्चचा S1 चा जो डेटा बघताय त्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. आणि जो S1 चा जो पीक नकाशे आहेत ते प्रत्येक 5 दिवसानंतर अपडेट होत असतात. सर्वांना मी परत एकदा माहिती देतोय की S1 चे पीक नकाशे हे प्रत्येक 5 दिवसानंतर अपडेट होतात. त्याच्यामुळे जर एक सारखा नकाशा तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजायचं की ते मागचा जुना S1 चा नकाशा आहेत. आपल्याला आणखीन 1-2 दिवस तिथं वाट बघावं लागेल. त्याच्यानंतर 16 तारखेला पीक नकाशा म्हणजे पुढचा पीक नकाशा हा किती तारखेला येईल? 21 किंवा 22 तारखेला तो पुढचा पीक नकाशा तिथे येऊन जाईल. आता हे झाले आपलं S1 चं पीक नकाशे, जे की आपल्याला 3 प्रमुख पीक नकाशे बघायचे आहेत. इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत का? जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. काही शंका असल्या तर विचारा. जर काही शंका नसतील तर मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर हे झालं आपलं S1 चं पीक नकाशा. त्याच्यानंतर आपल्याला जे परत जो प्रत्येक 24 तासाची आपल्याला जी माहिती बघायची आहे ती बघायची आहे आपल्याला S6 मध्ये. जसं की मी इथं डेटा स्क्रोल केला, त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 17 तारखेचा S6 चा इथं नकाशा आहे. तिथं जर मी क्लिक जर केलं तर तुम्हाला सॉरी तिथं तुम्हाला S6 चा हा पीक बघायला भेटेल, जो की प्रत्येक 24 तास आपल्याला पाहायला भेटतो. आणि ते बघत असताना आपल्याला जो S6 मध्ये जो बघायचा आहे तो फक्त एकच पीक नकाशा बघायचा आहे, तो म्हणजे पीक वाढीचा नकाशा NDVI. ठीक आहे. सगळ्या शेतकऱ्यांना माहिती सांगतो की आपल्याला जो S6 मध्ये जो पीक नकाशा जो बघायचा आहे तो बघायचा आहे NDVI, पीक वाढ नकाशा, जो की तुमच्या पिकाच्या आरोग्याच्या संदर्भातली माहिती इथे भेटते. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या पीक नकाशा संदर्भातली माहिती प्रत्येक शेतकऱ्याला S1 आणि S6 मध्ये बघायची आहे. S1 चा पीक नकाशा जो की प्रत्येक 5व्या दिवशी येतो आणि S6 प्रत्येक 24 तासानंतर. तर पीक नकाशा संदर्भात कोणाला काही प्रश्न आहेत का? जर कोणाला काही जर शंका जर नसतील तर मग आपण आपलं पुढचं एक थोडस एक सेशन राहिले, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. हा खाली एक आपल्या शेतकऱ्यांचा डेटा येतो, जे की त्या शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्यांचं पीक कसं आहे, म्हणजे चांगली ग्रोथ चालू आहे का मध्यम स्वरूपाची ग्रोथ चालू आहे, ते माहिती इथं बघू शकता. त्याचबरोबर पीक कोणतं आहे, पीक त्याच्यानंतर पिकाचं स्टँडर्ड इल्ड डेटा आणि AI इल्ड डेटा हे किती आहेत ही इथं आपण माहिती बघू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यांना एक माहिती देतो की स्टँडर्ड AI इल्ड डेटा जो आहे, करंट AI इल्ड डेटा, हा प्रेडिक्शन म्हणजे एक अनुमान सांगितलेला असतो की आजच्या पीक परिस्थितीनुसार पिकाचं उत्पादन किती टन होऊ शकतं. तर ही जी व्हॅल्यू आता बघू शकता तुम्ही AI डेटा, ही 44.68 टन इथं दाखवत आहे. पण ही व्हॅल्यू कधी 20 टन बी असू शकते किंवा 100 टन पण असू शकते. ते तुमच्या पीक वाढीच्या परिस्थितीनुसार, म्हणजे त्या दिवशी जर आपलं सॅटेलाइट इमेजरीची माहिती जी असेल, तुम्ही जे प्रॅक्टिसेस करतात, तुमचं मातीचे जी काही कंडिशन असेल त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून तो AI डेटा आपण इथं बघत असतो. जर तुमचं जर सॅटेलाइट इमेजरीच्या माध्यमातून पीक वाढीच्या परिस्थितीमध्ये काही फरक जर जाणवला तर AI इल्ड डेटा हा इथं बदलू शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना इथं पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये. तर आपल्याला जो इल्ड डेटा जो आहे तो इथं व्हेरिएबल दिसेल. तो आज जर 44 असेल तर उद्या 60 टन दिसू शकतो किंवा 20 टन सुद्धा इथे दिसू शकतो. तर शेतकऱ्यांना विनंती की ह्या गोष्टीकडे लक्ष न देता जे आपण जे प्रमुख आपले पीक नकाशे त्याच्याकडे बघायचं आणि आपले जे याचा वापर हा आपल्याला जे काही कृषक शिफारसनुसार आलेलं खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापनासाठी या पीक नकाशाचा इथं उपयोग करायचा आहे. ठीक आहे. हा झाली आपली पीक नकाशा संदर्भातली माहिती. यात जर कोणाला काही शंका असतील तर आपलं आणखीन एक सेशन बाकी आहे, त्याच्यानंतर आपण परत एकदा त्याच्यावर चर्चा करूयात. धन्यवाद.
तुषार सर माहिती सांगणार आहेत ना? हो मॅम, 2च मिनिटात जॉईन होतील. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषी कॅप मध्ये खतमात्रा शिफारस आहे, एआय खतमात्रा शिफारस, त्याची माहिती तुषार सर सांगणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला काही शंका असतील, म्हणजे फसलचा डेटा असेल किंवा कृषी कॅप बद्दल असेल किंवा नकाशाबद्दल असेल, तर शेतकऱ्यांनी विचाराव्यात. पण हे समजून सर्वांनी शेतकऱ्यांनी घेऊनच त्या प्रकल्पाचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या प्रकल्पात सहभागी झालेला आहात आणि त्याचे रिकमेंडेशन काय आहेत ते समजून घेण्यास मदत. तर सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता आज या मीटिंग मध्ये आपण सुरुवातीला डिव्हाइस संदर्भात माहिती घेतली असेल, त्यानंतर मॅप संदर्भात माहिती घेतली असेल. आता या ठिकाणी आपण ए प्लॉट संदर्भात जे काही खतांच्या शिफारशी आपल्याला ऍप मध्ये कशा प्रकारे येतात त्या आपण कोणत्या ठिकाणी जाऊन पाहायचे आहेत आणि एकंदरीत आपल्या ए प्लॉटचं खतांचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे, तर या संदर्भात माहिती घेऊयात. तर इथे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प हे जी पट्टी दिसते त्यावरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये आपल्याला 3 नंबरला जर पाहिलं तर एआय खत मात्रा शिफारस हा जो मुद्दा दिसतोय त्यावरती आपण क्लिक करणार आहोत. तर त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे जे शेतकरी बांधव आहेत साधारण त्यांना सुरुवातीपासून कशा प्रकारे खतांचे नियोजन आलेले आहे तर ते संपूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकता. आता यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर ती आहे मायक्रोन्युट्रिएंट स्लरी. आता आपल्यापैकी सर्व शेतकरी बांधवांना ते सुरुवातीलाच मायक्रोन्युट्रिएंट स्लरी कशा प्रकारे बनवायची आहे तर ते आपल्याला त्या ऍपमध्ये तिथं आलेलं आहे. आपल्यापैकी किती शेतकरी बांधवांनी बनवलेत का सर्वांनी मायक्रोन्युट्रिएंट स्लरी? तर स्लरी नसर बनवली तर ती स्लरी बनवणं आपल्याला गरजेचं आहे. आता ह्यामध्ये स्लरी बनवत असताना आपल्याला इथं जर पाहिलेत आपण स्क्रीनवरती तर साधारण अवेना न्यूट्री मिक्स म्हणून एक आपल्याला ते रेडीमेड किट भेटतं. ते नसेल तर आपल्याला दयाल कॉम्बी किट 55 किलोचं असेल ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो. तर ती जी बॅग आहे 50-55 किलोची ती घ्यायची आहे आपल्याला. साधारण आपल्याला ही स्लरी जी आहे ती 200 लिटर द्रावण मध्ये करायची आहे, म्हणजे 200 लिटरच्या एका बॅलर मध्ये ती स्लरी करणे गरजेचं आहे. आता ही अवेना न्यूट्री मिक्स त्यामध्ये टाकल्यानंतर साधारण एक 20 किलो युरिया त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता ही जी स्लरी आहे 200 लिटरचे द्रावण आहे तर ते तयार व्हायला साधारण एक 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागत असतो. आता ह्या दरम्यान आपल्याला ती स्लरी जी टाकी आहे बॅलर आहे तो आपल्याला सावलीच्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये कोणताही बाहेरून काडी कचरा पडणार नाही याची एक आपल्याला तिथे काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने आपण ती स्लरी तयार केल्यानंतर दिवसातून किमान एकदा ह्या 8 ते 10 दिवसादरम्यान दिवसातून किमान एकदा ती काठीच्या साहाय्याने ढवळणं गरजेचं आहे. आता एकदा ही स्लरी तयार झाल्यानंतर आता आपल्याला बाकी जे खतांचं नियोजन आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं 17 मार्चला हे जे नवीन साधारण आपण काय करत असतो तर तुमच्या पिकाच्या वाढीची अवस्था पाहून आपला जो माती परीक्षणचा रिपोर्ट आहे तो पाहून प्लस आपले वेगवेगळे जे नकाशे आहेत वेगवेगळे इंडायसिस आहेत मॅपचे त्याचा एकंदरीत अभ्यास करून तुम्हाला पुढच्या एक 20 ते 25 दिवसामध्ये साधारण तुमच्या पिकाच्या वाढीसाठी कोणत्या प्रकारचे अन्नद्रव्य घटक लागणार आहेत याचा संपूर्ण अभ्यास करून ते संपूर्ण तसं नियोजन आपल्याला तिथं अपडेट होत असतं. आता इथं जर पाहिलं तगरणी व ठिबकद्वारे खत व्यवस्थापन हे या शेतकरी बांधवांना इथं 17 मार्च रोजी तिथं अपडेट झालेलं आहे. आता या ठिकाणी त्यांचं जर हे आपण ओपन केलं तर साधारण हे जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांचं सध्या जर पाहिलं तर एक 45 ते 50 दिवसाच्या आसपास त्यांचं ते म्हणजे लागण करून झालेले आहेत. साधारण त्यांची जी स्लरी वापरायची आहे आता जी स्लरी आपण तयार करून ठेवणार आहोत तर त्यांना रोप लागवडीनंतर 50व्या दिवशी त्या स्लरीचा वापर करण्यास सांगितलेला आहे. आता ती स्लरी वापरत असताना 200 लिटरच्या बॅलरमध्ये ते आपलं द्रावण तयार होणार आहे. आता इथं त्यांना वापर करण्यासाठी फक्त 10 लिटर सांगितलेलं आहे.
मग त्या 200 लिटर मधून फक्त आपण ते 10 लिटर सेपरेट करणार आहोत. आता ती 10 लिटर जी स्लरी आहे तर ते आपल्याला प्लेन पाण्यातून साधारण 100 ते 150 किंवा 200 लिटर प्लेन पाण्यामध्ये मिक्स करून मग ते ठिबकद्वारे आपल्याला सोडायचे. आणि बाकीचं जे स्लरीचे द्रावण आहे, जर आपण 200 लिटर मधून 10 लिटर काढली तर ते 190 लिटर आपली तशीच राहणार आहे. त्यामध्ये आपण ऍडिशनल कोणत्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही. ती स्लरी आपल्याला साधारण पुढील एक 4 ते 5 किंवा 6 महिन्यापर्यंत ती स्लरी आपल्याला त्याचा वापर करायला भेटणार आहे. म्हणजे तेवढा कालावधी ते आपल्यासाठी राहणार आहे. आता हे झालं आपल्याला ते मायक्रोन्युट्रिएंट स्लरी वापरायचे. त्यानंतर साधारण 5-5 दिवसाच्या अंतराने कोणत्या प्रकारची अन्नद्रव्य आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे साधारण 55व्या दिवशी काय द्यायचं आहे, ते किती प्रमाणात द्यायचं आहे, ते देण्याची योग्य पद्धत काय असली पाहिजे ते सुद्धा आपण पुढे दिलेलं आहे. साधारण 50, 55 किंवा 60 दिवसानंतर तुम्हाला कोणती खतं द्यायची आहेत हे संपूर्ण तिथं आपल्याला त्या चॅटमध्ये पाहता येईल. त्याच पद्धतीने आपण आता जर पाहिलं 77 म्हणजे तुम्हाला बाळभरणी जे आपण तगरणी म्हणतो त्याचा सुद्धा डोस दिलेला आहे. आता ही तगरणी करत असताना आपल्याला तिथं 77 दिवसानंतर दिलेलं आहे, म्हणून ते आपण 77 दिवसानंतरच केली पाहिजे असं नाही. म्हणजे आपल्या ज्या पिकाचे फोटो आहेत ते आपण वारंवार दर आठवड्याला ते ग्रुपवर टाकले पाहिजेत. जर कोणाला ती बाळभरणी करायची असेल तुम्हाला तिथे डोस दिलेला आहे, मग एकदा आपल्याकडून आम्हाला कॉल वगैरे करून किंवा ग्रुपवर टाकून अशा प्रकारे पिकाची वाढ झालेली आहे, मग ते आपल्याकडून सजेशन घेऊन त्या प्रकारे तुम्ही ती बाळभरणी वगैरे करायची. साधारण अशा प्रकारे आपल्याला ते खतांचं नियोजन त्या ऍपमध्ये AI खत मात्रा शिफारसमध्ये आपल्याला तिथे दिसत असतं. तर सर्वांना समजलं का, म्हणजे कशा प्रकारे ते आपण खतांचं नियोजन ऍपमध्ये कशा प्रकारे पाहणार आहोत आणि एकंदरीत ती स्लरी कशा प्रकारे बनवायची आहे, त्याचा वापर आपल्याला त्या प्लॉटसाठी कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भात सर्वांना माहिती समजली का? कोणाचे काय प्रश्न असतील या संदर्भात तर ते सुद्धा या ठिकाणी आपण विचारू शकतो. हा रवींद्र सर बोला, आपला काय प्रश्न असेल तर विचारा. ऍक्च्युली असं आहे तुषार सर, त्या खत शिफारसमध्ये आहे ना, हे मायक्रोन्युट्रिएंट मध्ये 2 म्हणलं ए आणि बी असं 10-10 लिटर. एक तुम्ही पाहिलं तर त्या खत ए शिफारसमध्ये गेले ना तर त्याच्यामध्ये खत मात्र सोडताना टँक ए आणि टँक बी असं काय म्हणलंय. मग 2 टँक करून काय पाठवायचे का, म्हणजे सोडायचे का खत? नाही नाही, मग त्यामध्ये तुम्हाला स्लरी कोणत्या प्रकारची 2 टँक वाले आलेले आहे का आता मी जे दाखवले तेवढी झालेले? मायक्रोन्युट्रिएंट वाली टँक आहे. तुम्ही पाहिलं तर खत शिफारस मध्ये जर गेलं ना, आता जा ना तुम्ही तिथं रवींद्र ना. हा सर, आपल्या स्लरी जी आहे तर तुम्ही आता दाखवल्याप्रमाणे तेवढी झालेली आहे. मग तिथं प्रिंटिंग मिस्टेक मुळे ते टँक ए आणि टँक बी तसं झालेलं असेल. तुम्ही वापर करताना फक्त टँक आता एकच टँक आपला बनणार आहे, मग त्यातूनच तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये 10 लिटर सांगितलेलं असेल, मग 10 लिटर फक्त ते सोडायचे आहे आपल्याला. बरं, आता आणखी एक पुढचं म्हणजे तशा प्रकारे नाही करायचं. हा, ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये तसं आलंय टँक ए टँक बी. आणि आणखी एक आहे, वापर करताना फक्त टँक ए मधूनच करायचा आहे, म्हणजे एकच टँक होणार आहे त्यातून वापर करायचा. बर. आणखी एक विचारायचे की 27व्या दिवशी मला ती स्लरी सोडायची, ठीक आहे. पण आता माझ्या स्लरी रेडी आहे, तर माझ्या शेड्यूल मध्ये माग पुढे झालं तर चालतंय ना, की आता ते 23व्या दिवशीच मी 25व्या दिवशी केलं आणि 25व्याचं 22व्या दिवशी असं 1-2 दिवस पुढे माग झालं तर काही प्रॉब्लेम नाही येणार, तेवढं चालतं. हा, बर चालतं ठीक आहे. मग काय ओके. ती स्लरी आपल्याला बनवणं गरजेचं आहे, तर ती स्लरी सर्वांनी लवकरात लवकर बनवून घ्यावी. त्याचे चांगले फायदे रिझल्ट आपल्याला त्या आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाच्या वाढीसाठी तिथं दिसून येणार आहेत. तर ती स्लरी सर्वांनी बनवावी. तसेच आपले जे प्लॉटचे फोटो आहेत तर ते दर आठवड्याला जेव्हा आपण शेतामध्ये जाचाल तेव्हा ते ग्रुपवरती टाकत चला. म्हणजे कोणती जर एखादी ऍक्टिव्हिटी केली, जर साधारण तुम्ही 30व्या दिवशी जर ट्रायकोडर्मा सोडला तर पिकाचे फोटो टाकत चला आणि ह्या दिवशी म्हणजे आपल्या पिकाचे 30व्या दिवशी हे खत सोडलेलं आहे. तर असं सुद्धा आपण त्या ग्रुपवरती टाकलं तर ते अजून आपल्याला ते फायदेशीर ठरणार आहे.
तसेच आपले जे AI खत मात्रा शिफारसमध्ये जेवढी काही खतांची शिफारस येते किंवा फवारणी येते तर तेच फक्त आपण AI प्लॉट साठी करणार आहोत. इतर कोणते कोणाच्या दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार ते आपण करणार नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते रिझल्ट प्रॉपर दिसतील त्या ठिकाणी. म्हणजे AI खत मात्रा शिफारसमध्ये जेवढे आपल्याला ज्या ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत तर तेच खत आपण त्या ठिकाणी वापरण्याची गरज आहे. ठीक आहे, जर कोणाला काही प्रश्न नसतील तर मॅडम आपण पुढे ते कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, मग आजच्या या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण कृषी ऍप मध्ये माझा ऊस आयकॉन अंतर्गत कशी माहिती बघायची, तसेच पीक नकाशा अंतर्गत कशी माहिती बघायची, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे AI शिफारस मध्ये आपण खतांचं नियोजन कसं करायचं ह्याची सर्वांची माहिती आपण या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेतलेली आहे. तसंच आपल्या ग्रुपमध्ये थोड्या वेळात हा रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे, रेकॉर्डेड ऑडिओ सगळ्या झालेल्या मीटिंगचा आम्ही शेअर करूच. आणि शेतकऱ्यांच्या काही शंका असतील तर असं नाही की मीटिंग झाली किंवा शंका विचारायच्या नाही, तर तुमच्या ग्रुपमध्ये आमच्या सर्व प्रतिनिधींचे नंबर दिलेले आहेत, तर तुम्ही कधीही त्यांना कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता. जर काही कुणाच्या शंका नसतील तर आपण हा सेशन इथंच संपूयात. कुणाच्या काही शंका असेल तर विचाराव्यात, नाहीतर आपण सेशन संपला असं मी जाहीर करते. ठीक आहे, सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद. बोला सर. नाही नाही, धन्यवाद. काही शंका नाही. हा चालेल. तर सर्व उपस्थित शेतकऱ्यांचे धन्यवाद. आजच्या ह्या ऑनलाईन सेशनला सर्वजण उपस्थित राहिला, आणि आपण आता माहिती बघितल्याप्रमाणेच सर्वजण खतांचं नियोजन करतील हीच अपेक्षा. आणि जरी काही शंका असतील तर तुषार पोळ सरांचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये आहे, तुम्ही कॉल करून त्याची माहिती घेऊ शकता. धन्यवाद.